नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. टॉप 9 न्यूज मध्ये सुरुवातीला मोठ्या घडामोडी बघूया. गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय. भाजपनं त्यांना परवानगी द्यावी. आम्ही देखील 2 हात करायला तयार. रवींद्र चव्हाणांना पत्र लिहित खासदार नरेश मस्केंचं आव्हान. शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण मिटवणारा माईकालाल अजून पैदा झालेला नाही. असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचं काही वाकडं करू शकणार नाहीत. युतीत आहोत म्हणून आम्ही शांत. शीतल म्हात्रेंचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. भाजपनं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू. नाईकांनी दिलेला शिंदेंना इशारा. तर दुसरीकडे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या प्रश्नावरती राहू देत असं एका वाक्यात उत्तर देत बोलणं टाळलं. काही जण म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापर्यंत आहे. शिवसेना चांदा ते बांधापर्यंत हे सिद्ध झालंय. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर काही लोक निवडणूक झाली की गायब होतात. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार. भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्तर देण्याचा विचार. भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव. विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली. मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक. मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवरती चर्चा होणार. भाजप आणि शिवसेनेनं एकत्र की वेगळा गट स्थापन करायचा यावरती चर्चा सुरू. स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य कसे येतील यासाठी प्रयत्न. महापौरपदाबाबत आम्ही चर्चा करून ठरवू. फडणवीसांकडनं स्पष्ट. मुंबईत भाजपचाच महापौर होणार. मुंबईवरती ताबा मिळवण्याचं शहा आणि मोदींचं स्वप्न. संजय राऊतांची टीका. शहरशेख बालिश. मुंबऱ्याचा रंग तिरंगा आहे. जितेंद्र आव्हाडांचं एमआयएमला प्रत्युत्तर. मुंबऱ्यात शरद पवारांच्या आधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची जश्न ए जीत विजयी रॅली. आता टॉप 9 मध्ये मोठ्या राजकीय बातम्या बघूयात. उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा. चंद्रपुरात महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या. ठाकरेंकडे मागणी केली. विजय वडेट्टीवारांची माहिती. चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद साधतोय. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. तर पक्षानं जबाबदारी दिली नाही. कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. चंद्रपुरातील जनतेचा भाजपच्या बाजूनं कौल. चंद्रपुरात भाजपचा महापौर होऊ शकतो. सुधीर मुनगंटीवारांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माझ्याकडेच 20 नगरसेवक. कुठे जाण्याचा प्रश्न नाही. चंद्रपुरात काँग्रेसच सत्ता स्थापन करणार. वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला. अमरावतीत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार. जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार. मुंबईतील ठाकरेंचा नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी पालिकेत. कोकण भवनातील आयुक्त कार्यालयातील नोंदीचं पत्र मुंबई महापालिकेत देणार. उदय सामंतच एका गटासोबत भाजपमध्ये चालले. संजय राऊत यांचा दावा. अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उदय सामंत यांनी केलं होतं वक्तव्य. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांचा मंत्री उदय सामंतांविषयी दावा. उदय सामंत शिंदेंची शिवसेना सोडून भाजपात जाणार. अंबादास दानवेंचा दावा. माझ्या पक्षप्रमुखांचा माझ्यावरती विश्वास. मी शिवसेनेचा नेता. ताकदीनं लढत राहणार. अंबादास दानवेंकडनं स्पष्ट. विविध राजकीय पक्षाकडनं मुंबई पालिकेच्या मुख्यालयात पक्ष कार्यालयाची मागणी. एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यामुळे पक्ष कार्यालय देणार. तर सपा आणि राष्ट्रवादीला एकत्रित कार्यालय देता येईल का याबाबत विचार सुरू. तर अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. भंडाऱ्यामध्ये गायिका अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य. अंजली भारतीला राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत केलेलं विधान अत्यंत चुकीचं. चाकणकरांची प्रतिक्रिया. अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकावरती तत्काळ कारवाई करावी. कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती. चित्रा वाघ यांचा निशाणा. भाजपा पाठोपाठ ठाकरेंची शिवसेनाही अंजली भारतीवर भडकली. कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी. किशोरी पेडणेकरांची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं. अंजली भारतीच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही. आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. संजय राऊतांची प्रतिक्रिया. दुसऱ्या महिलांसाठी असे शब्द वापरणं अत्यंत निंदनीय. अंजली भारतीच्या वक्तव्याचा नवनीत राणांकडनं निषेध व्यक्त. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भातील वक्तव्य अत्यंत चुकीचं. रोहित पवारांकडनं अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध. अंजली भारतीचं वक्तव्य अतिशय निषेधार्ह. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. अशी मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला
कठोर शिक्षा झाली पाहिजे, दानवेंचं वक्तव्य. अंजली भारतीचं वक्तव्य अत्यंत चुकीचं, कशाच्या आधारावरती वक्तव्य केलं माहीत नाही, सेहर शेख यांची प्रतिक्रिया.